नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे रामसवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. दिनांक 7 मार्च 2026 ला भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त. त्या मैदानात चढाव घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, मैदान कशा निमित्त आणि मैदान कसं होईल? मौजे रामसवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हे पारंपरिक महालक्ष्मी यात्रेनिमित्त बर गेले 50 वर्षाची परंपरा असलेले मैदान आहे बर रामसवाडीचं. बरं, या वर्षीचं नियोजन कसं आहे? या वर्षी आपल्या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार बर जे काय बैलगाडी संघटनेने नियम घालून दिले ते त्यानुसार आता मैदानाची सर्व पारंपरिक पद्धतीने तयारी पूर्ण झालेली आहे सगळी. बरं, आपल्या मैदानामध्ये काय ओळख वशिला पाहुणा रावळा तसलं काय नाही, आता बंद झालेलं आहे सगळं पूर्वीचं ते. काय असेल तर संघटने नियमानुसार. हा, संघटनेच्या नियमात एकही गालबोट कसल्याही गोष्टी लागणार नाही. बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान संदर्भात? बैलगाडी मालकांनी जसं पूर्वीपासून लांब लांबचे बैलगाडी मालक रामसवाडी म्हणले की हौसेने खेळा येत होती. पहिले सुद्धा आम्ही चिठ्ठ्यावर घेत होतो मैदान. हो महाराष्ट्रात पहिली परंपरा रामसवाडीने पाडली, चिठ्ठ्यावर मैदान घ्यायची. बरोबर. कारण आमचा बैल पळत असताना आम्ही कुणालाही अन्याय होईना म्हणून आम्ही सरळ सरळ चिठ्ठ्यावर मैदान घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातली चांगले खेळाडू आमच्या मैदानावर येत होते. तरी पण आता आमचं गाव छोटं असल्यामुळं मैदानाची आम्ही जरी रक्कम कमी असली तरी पण बाकीच्या सर्व खेळाडूंनी ह्या मैदानाला हजेरी लावावी अशी त्यांचं एक मित्रत्व या नात्यानं आम्ही त्यांना विनंती करीत आहे. बरं, आपल्या मैदानामध्ये काय ओळख वशिला पाहुणा रावळा तसलं काही सुद्धा कुणाचंही आम्ही गेल्या वर्षी बी मैदान नव्हतं, त्याच्या आदल्या वर्षी झालं. हो. परंतु अजिबात कुठल्याही प्रकारची पार्सलिटी वगैरे काही केलेली नाही. म्हणजे घरची गावची गाडी वगैरे असलं काय? गावची गाडी जरी असली तरी ती नियमानं पळणार. म्हणजे कुठल्याही त्या काय चिठ्ठ्या एकदा उचलल्या की त्याला पुन्हा पर्याय नाही. नक्कीच. बरं, हो. आपल्या आता गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळे ती रितसर दिली जाणार का? हा, सगळे रितसर 1 ना 1 रुपया रितसर दिला जाणार. बरं, आता आपण जरा फाटीकडे येऊ. तुम्ही अनुभवी माणसं आहे जुन्यातली. आता ही फाटीबद्दल काय सांगाल? चिमणगावच्या फाटीवरती मैदान आहे, फाटीबद्दल काय सांगाल? अविनाश अण्णा आणि त्यांचे मित्रमंडळ आणि सर्व ग्रामपंचायत चिमणगाव यांचं प्रथमतः आभार मानतो आणि धन्यवाद बी देतो त्यांना की त्यांनी आम्हाला हे फाटी मैदान उपलब्ध चांगलं करून दिलं रामसवाडीला. त्याबद्दल आमच्या ग्रामपंचायत रामसवाडी व सर्व बैलगाडी संघटना क्षेत्रीय खेळाडूंच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं मी आभार मानतो. रानाबद्दल काय सांगाल? आता तुम्ही एक पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये आहे, बैल आता रान कसं आहे पळा दुशाला? रान तसं चांगलंच आहे. दुसऱ्याला म्हणजे थोडस चांगलं बळ आलेलं असतं. आदतला थोडस अवघड आहे जरा, बर परंतु दुसऱ्याला जरा बळ आलेलं असतं आणि त्या बळाचा चांगला वापर होऊन तो चांगला या मैदानात जो यश संपादन करील हो. तो पुढच्या सपाटीच्या मैदानात अवश्य चांगल्या फरकानं यश संपादन करीत असा माझा आत्मविश्वास आहे. नक्कीच. बघा, बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, अनुभवी माणसं आहेत. आणि फाटीचं सांगायचं म्हणलं तर फाटीला उराटीचं रान आहे, पण मैदान फाटी जबरदस्त आहे पाहण्यासारखी. बरं, आजूबाजूला काय अडचण आहे का इथे? काही सुद्धा अडचण नाही. सर्व काय आम्ही सरळी गाडी वर येते आणि वर जाग्यावर गाडी रेस पास केल्यानंतर लगेच 1 कासरा 2 कासऱ्याच्या अंतरात गाडी थांबली जाते. नक्कीच मित्रांनो, फाटी चांगली पळा. आता बाकीचं फाटी संदर्भात, ऑनलाईन संदर्भात आपल्यासोबत सिद्धार्थ बुतकर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपल्या आता मैदानाबद्दल? सांगा पहिल्यांदा फाटीबद्दल काय सांगाल? फाटी आपली चढाची आहे बर आणि 800 फूट आपल्या रानाचा पल्ला आहे. बर आता अंतर किती आहे? आता तिला अंतर 14 ते 15 फुटाचं आहे. बर, काय सांगाल? आता तुम्ही बैलगाडी मालक आहे, तुम्ही मैदानावरती असता, दुसऱ्यासाठी किंवा पळायला रान कसं आहे आता? पळायला रान तसं एकच दार हा. आहे. दुसऱ्याच्या मानानं आम्ही तसं मैदान ते घेतलेलं आहे आणि पल्ला पण त्या मापानुसार आम्ही केलेला आहे तयार. बर बरं, आणि आजूबाजूला एकदम कुठं विहीर आड खड्डा खुड्डा काय? अजिबात नाही. चारी बाजूला असं काही अडचण नाही आणि ज्या ठिकाणी अडचण वाटेल त्याची आम्ही तिथे विल्हेवाट लावूया. नक्कीच. मित्रांनो, गेल्या वर्षी या फाटीवरती मैदान झालं चिमणगावचं. आता रामसवाडीच्या ह्या महिन्यात आहे, पुढच्या महिन्यात याच फाटीवर ओपनचं मैदान असणार आहे. फाटी आपल्याला माहिती आहे, फाटीला कसली अडचण नाही, रान उराटीच आहे. पल्ला या ठिकाणी किती ठेवलाय आपण आता? पल्ला आपण 800 फूट ठेवलेला आहे. 800 फूट. मग दुसऱ्याच्या हिशोबाने हो, पल्ला ठेवला, दुसऱ्याच्या हिशोबाने ठेवलेला आहे. कारण रान कसं असणार आहे, हो, जागेपासून उरट लागते. मित्रांनो, पुढं तिकडे आहे, त्यामुळे कुठं धोकादायक असं बैलांना ये होण्यासारखं काय नाही. बरं, ऑनलाईन नोंद आपली कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद आता आपली चालू झालेली आहे. बर आजपासूनच चालू झालेली आहे ऑनलाईन नोंदणी. ते आपली 6 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत नोंद आहे आणि 6 तारखेला आपण संध्याकाळी 7लाच बंद करणार आहे. बर 8 वाजता आपले लॉट पडणार आहे. नक्कीच. बरं, आपली बक्षीस रूपरेषा काय सांगाल? प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आपलं 61,000 आणि 2 डाली. बर द्वितीय 41, 31, 21,
11, 9 आणि 7 आणि प्रत्येकाला 2-2 डाली. बर तसंच क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आणि बर. 2-2 डाली. नक्कीच मित्रांनो, यात्रेची मैदान म्हटले की काहीतरी महत्वाचं बक्षिसापेक्षा आता तरी बक्षिस 1,00,000, 2,00,000, 5,00,000 गेली. जुन्या काळातली बक्षिस जुन्या माणसांना माहितीत किती होती. म्हणजे 10,000, 5,000 किंवा लय झाली 150, 100, 50 रुपये प्रवेश फी, 20 रुपये काय काय पावते होते आम्हाला जुने लोक सांगतात. परंतु आता जसं काळ बदलला, वेळ बदलली, तसं सगळंच बदलत गेले. परंतु एक रक्कम कमी असली तरी पहिला मान लोक द्यायची गुलाला आणि डालीला. त्यामुळे या मैदानामध्ये आता बघा 61,000 पहिलं बक्षीस दुसऱ्याचं मैदान आहे यात्रेचं. परंतु फायनल विजेते आणि क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना या ठिकाणी मानाच्या डाल देऊन सन्मान केला जाणार आहे. ऑनलाईन नोंद या मैदानाची रामसवाडी दुसाबैल मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झाली आहे. आज दिनांक आहे 2, 3, 4, 5 आणि 6. येत्या शेवटच्या 4 दिवसामध्ये राहिले बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंद करा. लाईव्ह लॉट आपले कधी जाहीर होतील? 6 तारखेला संध्याकाळी 8 वाजता. 8 वाजता 6 तारखेला आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलवरती या दुसाबैल मैदान रामसवाडी या मैदानाचे लाईव्ह लॉट सुरू होतील. बैलगाडी मालकांना काय आव्हान करा सिद्धार्थराव तुम्ही नोंदणी संदर्भात? नोंदणी संदर्भात त्यांनी आपली वेळेत नोंद करावी, त्यानंतर कोणाचं काय ऐकून घेतलं जाणार नाही. आणि बैलगाडी मालकांनी बक्षीस कमी आहे म्हणजे बक्षीस आपलं सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी आपण मैदान भरवलेलं आहे. नक्कीच त्यानुसारच आपण मैदान भरवतो. बरं, आता तुम्ही एक नवीन एक बैलगाडी मालक आहे, तुम्ही ओळख वशिला पांढरवाडा गावची गाडी काय? नाही ना, ओळख वशिला वगैरे काय नाही असं चालणार. संध्याकाळी मैदान झाल्यावरती घरी जेवायला आणि जेवून जावा असं नक्कीच. बरं, आता काय सांगाल अजून तुम्ही बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय आव्हान कराल? ऑनलाईन नोंदणी आपली लवकरात लवकर करून घ्या आणि वेळेत मैदान पार पाडायचं आपल्याला. आपल्या इथं संध्याकाळी कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला 5 वाजेपर्यंत मैदानाचं फायनल करायचं आहे. नक्कीच. बरं, आपल्या परमिशनची प्रोसिजर कुठपर्यंत आली? परमिशनची प्रोसिजर झालेली आहे. आपल्याला 1-2 दिवसात आपली परमिशन लेटर येऊन जाईल. पूर्ण नक्कीच. झालेलं आहे बाकी सगळं. तरी माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, दुसरा बैल मैदान रामसवाडी या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झाली आहे. ही ऑनलाईन नोंद 6 मार्च 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार, 7 वाजेपर्यंत असेल. 8 वाजता दुसरा बैल मैदान रामसवाडी या मैदानाचे लाईव्ह लॉट आपल्या चॅनलवरती काढले जातील. फक्त बैलगाडी मालकांना विनंती, आपण वेळेत नोंद करा. यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामाच्या नावाने दादा लक्ष्मीच्या नावाने चांगलं.